सासू सासऱ्यांचा सांभाळ न केल्यास गुन्हा ठरतो का? लग्नामुळे दोन व्यक्तीसोबत दोन कुटुंब जोडली जातात, त्यामुळे सुनेकडून अनेक अपेक्षा केल्या जातात। भारतीय समाजात पारंपरिकपणे सासू सासऱ्यांची सेवा करण्याची अपेक्षा ही सुनेकडून केली जाते। त्यामुळे आजकाल अनेक स्त्रिया लग्नानंतर आपल्या पतीसोबत स्वतंत्रपणे राहण्याला पसंती देत आहेत। पण तुम्हाला हे माहिती आहे का की सासरच्या मंडळींची सेवा करणं ही सुनेची कायदेशीर जबाबदारी नाहीये। कारण अलाहाबाद हायकोर्टाने घटस्फोटाच्या एका याचिकेवर सुनावणी करताना एक महत्त्वपूर्ण विधान केलंय की वृद्ध सासू सासऱ्यांची काळजी न घेणे या कृतीला क्रूरता किंवा गुन्हा मानलं जाणार नाहीये। पती घराबाहेर असताना केवळ त्याच्या आईवडिलांची काळजी न घेणे म्हणजे क्रूरता होत नाही। आता पत्नीचे एकमेव वैवाहिक कर्तव्य नक्की काय आहे? तर अलाहाबाद हायकोर्टाने स्पष्ट केलं की सासू सासऱ्यांची काळजी घेणे हे पत्नीचे कायदेशीर कर्तव्य नाहीये। पत्नीचं प्राथमिक वैवाहिक कर्तव्य नक्की काय आहे? तर तिचा पती आणि मुलांप्रती तिचं प्रेम हेच तिचं प्राथमिक कर्तव्य आहे। याचा अर्थ असा होतो की सांस्कृतिक अपेक्षा आणि कायदेशीर जबाबदाऱ्या या नेहमीच एकमेकांशी सुसंगत असतात असं नाही। मग सासू सासऱ्यांची जबाबदारी नक्की कोणावर आहे? तर कोर्टाच्या मते मातापित्यांचं आणि ज्येष्ठ नागरिकांचं पालनपोषण ही संपूर्ण जबाबदारी ही मुलावर असते। मग सुनेचा सासरच्या मालमत्तेवर अधिकार असतो का? जर सून ही संयुक्त कुटुंबाचा एक भाग असेल तरीही सासरच्या मालमत्तेवर तिचा कोणताही थेट अधिकार नसतो। संयुक्त कुटुंबामध्ये पत्नीचा अधिकार हा फक्त पतीने स्वतः कमवलेल्या मालमत्तेपुरताच मर्यादित असतात। आता पत्नीला सासरच्या मालमत्तेचा वारसा केवळ हा तिच्या पतीमार्फतच मिळू शकतो। जरी असं असलं तरी नातेसंबंध हे केवळ कायद्याने नव्हे तर परस्पर समजूतदारपणा, आदर, प्रेमाने टिकून राहतात। त्यामुळे कर्तव्य आणि अपेक्षा यांच्यातील समतोल राखणं खरं तर हेच सुखी कुटुंबाचं खरं सूत्र आहे।